त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 1,11,00,000ची उदार मदत। त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 1,11,00,000चा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आला। या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे सचिव तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भूतडा, पुरुषोत्तम कडलक, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर तसेच लेखापाल प्रणव पिंगळे उपस्थित होते। ही मदत मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत देण्यात आली असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा ट्रस्टचा हा प्रशंसीय उपक्रम आहे। यापूर्वी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना मदत करण्याचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने मदतीचा निर्णय घेतला आणि तो आज प्रत्यक्षात अंमलात आणलाय। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा हा उपक्रम धार्मिक संस्थानांनी समाजाप्रती दाखवलेल्या सामाजिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण ठरलाय। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 1,11,00,000 रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला। मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती। आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी 1,11,00,000 रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त, माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री शुक्ल, त्याचबरोबर कैलासदादा घुले, प्रदीपप्पा तुंगार, स्वप्नीलजी शेलार, मनोजजी थेटे, आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।